आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं सुभेदार तानाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी दिलेली साथ आजही स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात गाजत आहे. लाखोंचा पोशिंदा वाचला पाहिजे या एकाच ध्येयाने उदयभनाशी 2 हात करणाऱ्या तानाजींच्या कानात मुलाच्या लग्नाची सनई वाजत असणार यात काही शंका नाही. मात्र कोंडाण्यावर भगवा फडकवणं या एकाच ध्यासानं पेटून उठणाऱ्या तानाजींना कशाची फिकीर नव्हती. लाडक्या रायबाच्या लग्नाची तयारी उत्साहाने करणाऱ्या तानाजींना अखेर हे लग्न याची देहा याची डोळा पाहता आलं नाही. हा इतिहास आपल्याला ठाऊकच आहे. तानाजींचं कर्तृत्व आजही गायलं जातं. मात्र त्यांचे पुत्र रायबा यांचं इतिहासातील स्थान केवळ त्यांच्या प्रतिज्ञेपुरतंच मर्यादित राहिलं का? तानाजींच्या पश्चात खुद्द जिजाऊंनी शिवरायांनी रायबाचं लग्न लावलं. मात्र डोक्यावर अक्षदा पडल्यानंतर पुढे रायबाचं काय झालं? पराक्रमी पित्याचा हा लेख स्वराज्याच्या कामी आला का? स्वराज्यासाठी लढला असेल तर त्याचा इतिहास आपल्याला कधीच का कळत नाही असे प्रश्न आपल्या सर्वांना नक्की पडले असतील. मात्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत व शूर रायबांचा खरा इतिहास तुमच्या समोर मांडणार आहोत. 9 वर्षीय रायबाचं लग्न हा इतिहासातील एक महत्वाचा भाग आहे. रायबाच्या लग्नाची तयारी सोडून मोहिमेवर निघालेल्या तानाजींचा एक आदर्श योद्धाच नव्हे तर एक आदर्श वडील असाही उल्लेख केला जातो. याचं कारण म्हणजे लहानग्या रायबाला त्यांनी दिलेली शिकवण. अजाणत्या वयात वडिलांकडून मिळालेला हा कानमंत्र रायबांनी पुढे तंतोतंत जपला. तानाजींच्या पश्चात शिवरायांनी स्वतः रायबाचं लग्न लावलं. पतिविरहात गुरफटलेल्या सावित्रीनेही उभारी घेत रायबासह छोट्या वधूला आपलं केलं. इथपर्यंतचा इतिहास आपल्याला तोंडपाठ आहे. मात्र इतिहासाचे यापुढचे पान अधिक तेजस्वी आहे. लग्नानंतरही रायबावर महाराजांचं लक्ष होतं. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तानाजींच्या पत्नी सावित्रीनेही मुलांचे शिक्षण काटेकोरपणे पाहिलं. वेळोवेळी रायगडावर रायबांची स्वारी होत होती. रायबा मोठे होत होते. वडील तानाजींप्रमाणे शस्त्रविद्येत आपले कौशल्य सिद्ध करत होते. तरुण वयातील रायबांना पाहत असताना महाराजांना तानाजींचा भास होत असे. महाराजांच्या विश्वासातील मातब्बर मावळ्यांनी रायबांना अधिक उत्तम प्रशिक्षण दिलं. त्यांना घडवलं. स्वभावाने धाडशी आणि शूर असलेल्या रायबांचं कौशल्य पाहून शिवरायांनी त्यांच्यावर पायदळाच्या तुकडीचं सरनोबत पद सोपवलं. त्या काळी एवढी मोठी जबाबदारी पेलणारे ते सर्वात लहान सेनापती होते. जबाबदारी अत्यंत कुशलतेने पेलणाऱ्या रायबाला पाहताना महाराजांनी त्यांच्या भविष्यासाठी आणखी काही योजना आखल्या होत्या. रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पराक्रमी विश्वासू सेनापतींसह महाराज स्वराज्याच्या दक्षिण मोहिमेवर निघाले. अर्थातच यामध्ये रायबा सुद्धा सामील होते. स्वराज्याची दक्षिण बाजू अधिक बळकट करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू झाले होते. मोहीम आटपून परतत असताना दक्षिण सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहिल्यानंतर महाराजांना एक कल्पना सुचली. यातील किमान एक गड स्वराज्याच्या ताब्यात घेत तेथे मावळ्यांचा मुक्काम हलवला तर केवळ स्वराज्याच्या आतीलच नव्हे तर स्वराज्याच्या सीमेबाहेरील शत्रूंना रोखण्यात यश मिळेल. या दूरदृष्टीने महाराजांनी एका गडाची निवड केली. कोल्हापूर जिल्ह्यातील समृद्ध तालुका अशी ओळख असलेल्या चंदगडमध्ये दिमाखाने उभा असलेला एक किल्ला त्यांनी ताब्यात घेतला. 4ही दिशांनी गर्द झाडीत लपलेला हा किल्ला सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम होता. किंबहुना हा किल्ला स्वराज्यातील इतर किल्ल्यापासून खूप दूर होता. स्वराज्याच्या नियोजित सीमेवर असलेल्या या किल्ल्याची डागडुजी पूर्ण झाल्यावर या किल्ल्याचे पारगड असे नामकरण करण्यात आले. मात्र स्वराज्याच्या टोकाला असलेल्या या किल्ल्याची जबाबदारी नक्की कोणाला देणार या सर्व प्रश्नांच्या उच्चारावर महाराजांनी नाव उच्चारलं, रायबा मालुसरे. तरुण वयातच रायबांवर अजून एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली. मात्र रायबांसाठी महाराजांचा शब्द अंतिम होता. ज्या दिवशी पारगडाची किल्लेदारी रायबांच्या हाती सोपवली त्यावेळी महाराजांनी त्यांना आणखी एक आज्ञा केली. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत पारगडाचे रक्षण करा. महाराजांचे हे शब्द रायबासाठी गुरुमंत्र होते. त्या क्षणापासून पारगडावर रायबांचं नाव कोरलं गेलं. उमरठहून मालुसरेंचा संपूर्ण परिवार पारगडावर स्थलांतरित झाला. त्यांच्यासह तानाजी मालुसरेंचे निष्ठावंत शेलार मामा, शिंदे, होळकर आणि मावळे हे कुटुंबासह पारगडावर आले. स्वराज्य सुरक्षित राहावं यासाठी त्याच्या सीमेबाहेरील शत्रूंवर वचप ठेवण्यासाठी रायबांनी आखलेली युद्धनीती, मावळ्यांची बसवलेली घडी पुढे अनेक वर्ष अशीच भक्कम राहिली. मोहिमेवर निघालेले महाराजही अनेकदा पारगडावर वास्तव करत, रायबांचे काम पाहत,
त्यांचे भरभरून कौतुक करत. रायबांच्या प्रयत्नामुळे केवळ पारगडच नव्हे तर स्वराज्य आणि त्याच्या सीमा मजबूत राहिल्या. सीमेवर आलेल्या शत्रूंना आधी पारगड पार करावा लागेल, जो त्यांना कधीच शक्य नव्हता. या विचारांनी रायबांनी सुरक्षा नियंत्रणाचे नियोजन केले होते. स्वराज्यासाठी त्यांचे हे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. महाराजांच्या मृत्यूनंतरही रायबांनी पारगड जपला. 1-2 नव्हे तर तब्बल 60 वर्ष रायबा स्वराज्याच्या सीमेवर दक्ष होते. आपल्या या कर्तव्यभूमीतच रायबांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यापूर्वी आपल्या मुलांच्या हाती पारगडाचे व्यवस्थापन सोपवले होते. रायबानंतर मुंबाजी, यसाजी, आप्पाजी अशा मालुसरेंच्या अनेक वंशजांनी पारगडाचे आधिपत्य राखले. मित्रांनो, आज ही मालुसरेंची एक पिढी पारगडावर मुक्कामाला आहे. त्यांच्यासह शेलार मामांचे वंशज तसेच अनेक मावळ्यांचे वंशज आजही पारगडावर ये जा करत असतात. 350हून अधिक वर्ष सरली. अनेक हल्ले पचवून स्वराज्य बळकट राहिले. स्वराज्याची नवी पिढी आजही स्वातंत्र्य अनुभवत आहे. मात्र आजही महाराजांनी दिलेला शब्द सल्ला रायबांनी त्यांच्या मृत्यूनंतरही जपला आहे. पारगडावर कोणतेही आक्रमण टिकलं नाही. कोणत्याही परकीय शत्रूला पारगड जिंकता आला नाही. परिणामी स्वराज्याचा अभेद्य किल्ला अशी पारगडाची ओळख निर्माण झाली. चंद्र सूर्य असेपर्यंत पारगड अभेद्य राहावा ही महाराजांची साध आणि या हाकेला उत्तर देणारे रायबा यांचा इतिहास आजही पारगडावर सुवर्ण अक्षराने लिहिलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी वाइब या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवाजी, जय संभाजी.